कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वैः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय बोलो भाई सब संतन की जय सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते ओम काशाय वस्त्रं करदण्डधारिं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषणभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससमवेद्या आत्मरूपा देवा तुचे गणेशो सकलात्मते प्रकाशो मने निवृत्तिदासो अवधार जोजे आता अभिनव वा विलासिनी जे चातुर्यात कलाकामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमलीन्या ओम रक्तांग रक्तवर्धन नेत्र सुवासुदन कंठाटु पुष्माला दंड कमलूर कटाकरसक त्रैगुण रहित त्रिलोकपालक विष्णुनाय भक्त असले कलिवेसी अवतार स्वामी सोनावतार पाहिमाम रक्षमाम स्वामी रक्षमाम स्वामी रक्षमाम आज अधिक मासातील शुद्ध पक्षातील एकादशी आहे आजच्या एकादशीला कमला एकादशी म्हणतात तर कमला एकादशीचे महत्व काय तर कमला एकादशी दिवशी आपण भगवान श्रीकृष्ण व रुक्मिणी माता यांची आज आराधना केली पाहिजे कमला हे लक्ष्मीचे नावच कमला आहे त्यामुळे आजच्या एकादशीने जो कोणी व्रत करेल त्याला प्रत्यक्ष लक्ष्मी व नारायण प्रसन्न होतील अशा रीतीचे हे आज एकादशीचे व्रत आहे तरी सर्वांनी कमला एकादशी करावी त्याचबरोबर आज आपण या ओळीवर आपण आज विवरण करणार आहोत ज्ञानेश्वरीतील 12व्या अध्यायामधील 85वा ओळी आहे ही ओळी काय सांगते एरवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थांची कांता कोरान मागे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात एरवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थांची कांता कोरान मागे भक्ता भगवान श्रीकृष्णाने काय सांगितलंय एरवी तरी माझ्या भक्ता भक्त म्हणजे कोण जो परमेश्वराला आपलं पूर्ण समर्पण केलेलं आहे भाव अर्पण केलेला आहे त्याने त्यानंतर तन मन धन हे सर्व काही अर्पण केले आहे भगवंताच्या ठिकाणी तो भगवंताचा भक्त होतो आणि ज्याचा भाव अत्यंत शुद्ध आहे हा भगवंताला अत्यंत अंतःकरणापासून आवडणारा भक्त होतो तर भक्ती करण्याचे नारद भक्तिसूत्रामध्ये 9 प्रकार सांगितले आहेत नारद भक्तिसूत्रामध्ये पण सांगितलेले आहे भागवत मध्ये पण सांगितले आहेत तर 9 प्रकार कोणते तर त्यातला पहिला प्रकार म्हणजे श्रवण भक्ती कीर्तन भक्ती नामस्मरण भक्ती त्यानंतर पाद सेवन भक्ती अर्चनम भक्ती वदनम भक्ती दास्य भक्ती सक्क भक्ती आणि आत्मविवेचन भक्ती भक्तीचे असे 9 प्रकार सांगितले आहेत ह्या भक्तीच्या 9 पायऱ्या आहेत या 9 पायऱ्यामध्ये तुम्ही कोणत्याही दिशेने भक्ती जर करत असाल परमेश्वराची या 7 भक्तीपैकी 9 भक्तीपैकी तर परमेश्वर तुमच्यावर कृपा करणार यात कोणत्याही प्रकारचा वाद नाही श्रवण भक्ती म्हणजे काय तर आपण काय करायला मी श्रोता आहे तुम्ही श्रोते आहात मी सांगणार आहे तर तुम्ही काय करायला श्रवण करायला ही एक प्रकारची भगवंताची भक्तीच आहे कीर्तन भक्ती म्हणजे काय की देवाचं नामस्मरण करणं त्यानंतर देवांचं गुणगान गाणं म्हणजे हरिपाठ म्हणणे म्हणा भजन म्हणणे म्हणा कोणत्याही प्रकारची भगवंताची स्तुती करणे
याला कीर्तन भक्ती म्हणतात. कीर्तन केल्याशिवाय तुम्ही श्रवण करणार आहे का? तर श्रवण होऊ शकत नाही. म्हणून कीर्तन भक्ती आणि श्रवण भक्ती ह्या दोन भक्ती एकमेकावर अवलंबून आहेत. कसं आहे, कीर्तन केल्याशिवाय श्रवण करू शकणार नाही. कोण तो श्रोता पाहिजे, त्याशिवाय तुम्ही काय ऐकू शकणार आहे का? तर ऐकू शकणार नाही. ज्यावेळी नैमिषारण्यामध्ये ऋषींच्या मनामध्ये भगवंताची भक्ती करण्याची उत्साह निर्माण झाला, त्यावेळी त्यांनी काय केलं की भगवंताला प्रसन्न करण्यासाठी 1000 वर्ष यज्ञ करायचं त्यांनी ठरवलं. पण 1000 वर्ष ज्यावेळी यज्ञ होईल त्यावेळी संध्याकाळची वेळ आपण कशी घालवायची? तर भगवंताचं आपण काहीतरी श्रवण केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे, अशा रीतीने त्यांनी विचार केला. त्यावेळी नामदेव नावाचे सूत त्या ठिकाणी आले. त्या सूताने सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, मी 1000 वर्ष तुम्हाला भगवंताची अखंड कथा सांगेन, त्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कंटाळा येणार नाही. तुमची भगवंताची प्रति भक्ती जास्त वाढत जाईल. अशी श्रवण भक्ती आहे. तिसरी भक्ती कुठली? तर नामस्मरण भक्ती. नामस्मरण म्हणजे आपण कधीही देवाचं नामस्मरण करू शकतो. मी तुम्हाला गेल्या वेळी नामस्मरण भक्तीचा महिमा सांगितला आहे. नामस्मरण करायला कुठल्याही प्रकारची अडचण नाही, काय नाही. सगळ्यात सोपी भक्ती कुठली असेल? भगवंताची नामस्मरण भक्ती आहे. नामस्मरण तुम्ही केव्हाही करू शकता, कधीही करू शकता, कुठेही करू शकता. त्याला स्थळाचा विचार नाही, याचा विचार नाही. प्रत्यक्ष जंगलामध्ये केलेलं नामस्मरण आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये केलेलं नामस्मरण, जी दोन फळं आहेत, ही दोन फळं सुद्धा आपल्याला काय म्हणतात? तर नामस्मरण भक्तीमध्ये. त्यामध्ये फळामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव सांगितलेला नाही. तर अशी ही नामस्मरण भक्ती आहे. तर चौथी भक्ती कुठली आहे? तर पादसेवनम. पादसेवन म्हणजे काय? तर प्रत्यक्ष आपल्याला मूर्ती समोर पाहिजे. म्हणजे इथनं सुरू कशी झाली भक्ती तुमची? देवाची मूर्ती प्रत्यक्षात साक्षात तुमच्या समोर पाहिजे. पादसेवन म्हणजे देवाचे पायाची पूजा करणे किंवा तुमचे सद्गुरू जो तुम्ही त्याला आराध्य मानता, त्या आराध्य देवताची पादसेवन म्हणजे पायांचे त्यांचे सेवन केलं पाहिजे, त्यांची पायांची पूजा केली पाहिजे. या भक्तीला पादसेवन भक्ती म्हणतात. अर्चन भक्ती म्हणजे काय? आपण दररोज देवाची घरामध्ये भक्ती करतो, या भक्तीला अर्चन भक्ती म्हणतात. म्हणजे देवाला गंध लावणे, देवाला फुलं घालणे, देवाला अक्षदा वाहणे, देवाला उदबत्ती वाहणे, आरती वाहणे, या सर्व भक्तीला काय म्हणतात? तर अर्चन भक्ती म्हणतात. वंदन भक्ती. वंदन भक्ती म्हणजे काय? आपण देवाला नमस्कार करणे किंवा कुठल्याही सद्गुरूला नमस्कार करणे, या नमस्काराला वंदन भक्ती असे म्हणतात. तर सातवी भक्ती काय? तर दास्य भक्ती. आपण कुणाचं दास होणे, परमेश्वराचे दास होणे, या भक्तीला दास्य भक्ती म्हणतात. आणि आठवी भक्ती सत्य भक्ती आहे. म्हणजे मैत्री, देवाशी आपण करणारी मैत्री किंवा आपण सद्गुरूंशी करणारी मैत्री, ह्या मैत्रीमध्ये दास्य भक्ती म्हटलं तर ती मैत्री येते. आणि शेवटची भक्ती, नववी भक्ती कुठली? तर आत्मनिवेदन भक्ती. ही भक्ती म्हणजे काय? देवाला तुम्ही संपूर्ण स्वतःला अर्पण करून देणे, ह्या भक्तीला आत्मनिवेदन भक्ती म्हणतात. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये 4थ्या समासामध्ये या सर्व भक्ती अतिशय उत्तम रीतीने सांगितलेल्या आहेत. श्रवण भक्ती म्हणजे काय? यांनी तेच सांगितलेलं आहे. एखादा आजार कसा होतो, तो आजार बरा कसा होतो, हे सुद्धा ऐकणं म्हणजे श्रवण भक्तीचं आहे. म्हणजे तुम्हाला जे जी उपयोगाची गोष्ट पडलेली आहे, जी जी उपयोगाची वस्तू आहे, ते तुम्ही श्रवण केली पाहिजे. आणि श्रवण भक्ती केल्यामुळे तुम्हाला काय होतं? त्यापासून फळ मिळतं आणि तुम्ही लोकांना पण ते सांगू शकता. अशी हा श्रवण भक्तीचा महिमा आहे. तर भक्ती म्हणजे काय? भाव, श्रद्धा, प्रेम, संपूर्ण समर्पण, या समर्पणालाच भक्ती म्हणतात. तर भक्ती कशी करायची? तुम्ही साध्या सुद्धा गोष्टींसुद्धा तुम्ही भक्ती करू शकता. भक्ती करायला तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अडचण नाही. तर मी एक दृष्टांत सांगतो. अयोध्येमध्ये एक माणूस राहत होता. तर त्या माणसाचा स्वभाव कसा होता? मिळेल ते फक्त खायचंच. काय मिळेल पुढे दिसेल ते खायचं, जी खायची गोष्ट आहे ती खायची, सारखं खातच राहायचं असं त्याचा स्वभाव होता. मग काय झालं? घरची लोक त्याला कंटाळले. माणूस प्रामाणिक होता, सद्ग्रस्त होता, पण त्याचं काय सवय होती? फक्त खातच राहायचं. 10 भाकऱ्या खायचे, 10 चपात्या खायचे, काय येईल समोर ते सगळं फस्त करून टाकायचं. मग घरातली लोक कंटाळली, गावातली लोक त्याला नावं ठेवू लागली आणि म्हणू लागली, अरे तुझं काय खाण्याचं प्रमाण आहे का नाही? किती तू खातोस? तुला काय दुसरा उद्योग नाही, नुसतं खायचंच काम करतोस काय? त्यावेळी घरातल्या लोकांनी त्याला काय केलं? तू काय इथं आता राहू नकोस आणि तुझा मार्ग बघ आणि तुझं उदरभरण कसं करायचं ते तुझं तू ठरव. अशा घरातल्या लोकांनी त्याला सांगितलं. सांगितल्यावर आता काय करायचं? पोट कसं भरायचं? याला खाल्ल्याशिवाय काय चैन पडत नव्हतं. खाणे हा त्याचा धर्म होता आणि खाण्याशिवाय मला चैन पडत नाही त्याला माहित होतं. मग तो काय करू लागला? असंच गावातून दुसऱ्या गावात जाऊ लागला. जात असताना त्याला एक आश्रम दिसला. आश्रमाच्या बाहेर एक साधू भलं मोठं पोट घेतलेला होता, दष्टपुष्ट साधू बसलेला होता. मग त्या व्यक्तीने काय केलं? त्यांची भेट घेतली आणि त्याने विचार केला की हा व्यक्ती जरा दष्टपुष्ट दिसतोय, म्हणजे आश्रमात खाय प्यायला काय कमी नसणार आणि आपण आश्रमात या राहूया, असा त्याने विचार केला. आणि विचार करता करता त्या माणसासमोर गेला. त्या माणसाला म्हणू लागला, अरे म्हटला तू इथे राहतोच नाही आश्रमात? होय म्हटला, मी आश्रमात राहतोय.
इथे खाय प्यायची काय सोय आहे की नाही, आता उत्तम सोय आहे म्हटला. आणि तो मोजमाप करणार कोण नाही म्हटला, 4 चपात्या खाल्लास का 10 चपात्या खाल्लास, कोण मोजमाप करणार नाही म्हटलं. फक्त एक काम करायचं म्हटला, आमच्या गुरुना तू शरण जा, गुरुना शरण जा, गुरु सांगतील त्या पद्धतीने वाग, ते तुला आश्रमात ठेवून घेतील म्हटला आणि तुझं कल्याण होईल म्हटला, त्यात काय अडचण नाही म्हटला. ठीक आहे म्हटला. मग आत गेला. आत गेल्यावर त्याने गुरुंना शरण गेला. गुरुंना म्हटला की महाराज, मी तुमचा शिष्य व्हायला तयार आहे, पण माझी खायची काय ती व्यवस्था होणार आहे का नाही. तर त्यांनी सांगितलं काही काळजी करू नको, मी तुला माळ घालतो, तू माझं शिष्यत्व पत्कर, शिष्यत्व पत्कर, आणि तू फक्त काय कर, भगवंताचं प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण करत जा, एवढं फक्त काम कर, नामस्मरण करायचं, खायचं, दुसरं काही तू काम करायचं नाही, एवढं तुला सांगितलं. ठीक आहे म्हटला. त्यानं निष्ठा ठेवला भगवंतावर, प्रभू रामचंद्राची निष्ठा ठेवला, त्या गुरूंच्यावर आपल्या निष्ठा ठेवला. निष्ठा ठेवल्यानंतर त्यानं काय केलं, तर नामस्मरण करायचं, खायचं, भरपूर त्याला खायला मिळत होतं, काय अडचण नाही. आणि गुरूंना पण गुरूंनी देखील ओळखलं होतं की बाबा ह्याची भूक काय सामान्य भूक नाही, याची भूक असामान्य भूक आहे, आणि काय लागेल ते आपण देऊया. मग अशा रीतीने गुरूंनी पण हे केलं. मग असं होता होता काय, एक दिवस एकादशी आली. एकादशी आल्यावर सकाळी उठला. उठल्यानंतर आत तो घरामध्ये ह्याच्यामध्ये गेला, स्वयंपाकघरामध्ये गेला. तर आज एकादशी काय शिजलेलं त्याला दिसलं नाही. याला तर भुका लागल्या. गुरूंच्याकडे आला. गुरुंना विचारला की महाराज, आज जेवायसाठी कायच केलेलं दिसत नाही, काय कारण आहे. मग त्यावेळी सांगितलं, अरे आज तुला जेवायला मिळणार नाही, आज एकादशी आहे. हे म्हटला, एकादशी केलं की मी द्वादशीला मरीन म्हटला, मला भूक सहन होत नाही म्हटला, आणि मला आज खायला काहीतरी मिळालंच पाहिजे म्हटला. मग गुरु म्हणता, अरे एकादशीला खायचं नसते, एकादशीला उपवासाचा दिवस आहे. तो काही तयार होत नव्हता, तो ऐकायलाच तयार नाही. मग शेवटी गुरुन काय म्हटलं, तुझी ठीक आहे, तुला खायला पाहिजे ना, खा, पण एक काम कर, मी तुला तांदूळ देतो, डाळ देतो, भाजीपाला देतो, तू काय कर, नदीवर जा. नदीवर, आश्रमात तर काय नाही अन्न शिजवणार नाही, आज आमचा नियमच आहे आश्रमाचा की एकादशीला अन्न ग्रहण करायचं नाही. मग तू नदीवर जाऊन तुझ्यापुरता स्वयंपाक करून घे, आणि तू स्वयंपाक फक्त एक काम कर, स्वयंपाक तयार झाला की पहिला नैवेद्य माझ्या रामरायाला दाखवायचा, आणि रामरायाला नैवेद्य दाखवल्यानंतर तू खा, असं गुरुनी त्या माणसाला सांगितलं. तो माणूस ठीक आहे म्हणाला. आणि गुरुनी हे देखील सांगितलं आपल्या शिष्यानं, काही त्याला जाताना 2 माणसाचं जेवण द्या, कारण एका तिची काय भूक भागणार नाही. आणि 2 माणसांनी शिधा त्यावर दिला. तो नदीवर गेला. नदीवर गेला, त्याने चूल मांडली, स्वयंपाक तयार केला. स्वयंपाक तयार केल्यावर याला लक्षात आलं की गुरुनी काय सांगितले, रामरायाला नैवेद्य दाखवायचा. रामरायाला नैवेद्य दाखवायचा. एका ताटात सगळं त्याने जेवण काढलं, आणि प्रभू रामचंद्रांची आराधना करू लागला. म्हणू लागला, हे प्रभू रामराया, कुठे असाल तर तुम्ही इथे या, मला भुका लागलेल्या म्हटला, आणि लवकर नैवेद्य तुम्ही ग्रहण करा, म्हणजे मी माझी पोटाची भूक शमवीन. त्यावेळी याचा भाव एवढा होता की प्रभू रामचंद्रांना वाटलं की खरोखर आपण याचा प्रसाद खायला जावं. आणि बरोबर सीतामाईला सुद्धा प्रभू रामचंद्र घेऊन तिथे प्रकट झाले. त्याचा भाव बघून, त्याची भक्ती बघून लक्षात घ्या, भाव तेव्हा भोळा होता, भक्ती पण खरी होती, भाव पण खरा होता. मग प्रभू रामचंद्र भगवान सीता मातेला घेऊन प्रकट झाले. प्रकट झालेल्या अच्छाने बघू लागला आणि म्हणू लागला, अहो म्हणला प्रभू रामचंद्र भगवान, तुम्हाला मी एकट्याला बोलून दिलं म्हटला, जेवण तर 2 माणसाचं आहे म्हटला, आणि तुम्ही दोघं आला म्हटला, नवरा सीतामाया पण तुमच्यावर आली, आणि रामप्रभू पण तुमच्यावर आले, रामप्रभू तुमच्या सीतामाया तुम्ही घेऊन आला म्हटला, आणि आता 2 माणसाचं जेवण आहे, मग काय करायचं म्हटला. मग आता तुम्ही आलाच आहात म्हटला, माझ्या पोटाचा अवघड ना म्हटला. होय, तुम्ही आलाच आहात म्हटला, ते एक काम करा म्हटला, तुम्ही पहिला दोघं जेवा, जे तुमचं राहील ते मी खातो म्हटला, एवढं काम मी करतो म्हटला. मग प्रभू रामचंद्र ठीक आहे म्हणले. रामचंद्र प्रभूंनी जेवले, सीतामाई जेवली. मग थोडंसे जे राहिले होते त्याने आपली पोट भरलं, पण त्याचं काय पोट भरलं होतं, तसा तो उपाशीच राहिल्यासारखा होता. मग त्याला आनंद वाटला, काय बाबा थोडं तर आपल्याला मिळालं. मग असं करत 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 त्याचे दिवस चालू लागलं. परत दुसरी एकादशी आली. परत दुसऱ्या एकादशीला म्हटला, गुरुजीने आपल्याला सांगितला, अहो म्हटला गुरुजी, तुम्ही 2 माणसांचं जेवण दिला होता ते काय मला पुरलं नाही म्हटला, आता 3-4 माणसांचं जेवण तुम्हाला बांधून द्या म्हटला, माझी भूक क्षमत नाही म्हटला, कारण रामावर किती लोक येतील काय सांगता येत नाही, सीतेला तर आणलेलं म्हटला तुम्ही, आता लोक किती येतील याची गॅरंटी नाही म्हटला. मग गेला, नदीवर जेवण केला. जेवल्यानंतर त्याने प्रभू रामचंद्राला आवाहन केलं की प्रभू रामचंद्र भगवान या, माझा नैवेद्य तुम्ही ग्रहण करा. मग यावेळी प्रभू रामचंद्र आले, सीतामाता आली, आणि त्यांच्यावर लक्ष्मण पण आले. आणि आश्चर्यानं म्हटला, अरे लक्ष्मणा म्हटला तुम्ही पण आला म्हटला. मग लक्ष्मण म्हटला, जिथं रामप्रभू आहे तिथे मी जाणारच म्हटला. जाणारच म्हटल्यावर ठीक आहे म्हटला, जेवण 3 लोकांचे, आपण 4 जण आहे, तुम्ही 3घं जेवा म्हटला, काय राहील ते 4थींदा मी जेवतो म्हटला. मग त्या 3घांनी जेवण केलं, आणि ह्यो 4थींदा ह्यो काय राहील ते जेवला.
आणि गुरुजींना परत पुढच्या एकाशी सांगू लागला, आता मला 5 माणसांची द्या, कारण रामप्रभूंच्यावर किती लोक येतील याची काही गॅरंटी नाही. असं झाल्यानंतर पुढल्या वेळी पूर्ण परिवार चाला. प्रभू रामचंद्र भगवान, सीतामाता, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न ही सगळी भाऊ आली आणि सोबत हनुमान पण आला आणि याने जेवण घेतलेलं होतं. 5 लोकांचं जेवण घेतलेलं होतं. 5 लोकांचं जेवण. गुरु पण विचार करू लागले, हो प्रत्येक एकाशीला जेवण वाढवत का चालला, एकदा 3 घेतला, एकदा 4 घेतला, एकदा 5 घेतला, जेवणाचं काय करायला, काय नेऊन विकायला कुठे दुकानदारला, हे बघायसाठी गुरुने काय केलं, त्याच्या मागे गुरु गेले नदी तीरावर. तोपर्यंत काय झालं, त्या ठिकाणी त्यांनी प्रभू रामचंद्रांचं आवाहन केलं. तिथे रामचंद्र भगवान सगळ्या आपण भावंडांचे प्रकट झाले. हनुमंतराय सुद्धा त्या ठिकाणी प्रकट झाले. मग हनुमंतरायला बघितल्यानंतर तो म्हणू लागला, अहो तुम्ही सगळे भाऊ आला म्हटलं आणि बरोबर या वानराला पण घेऊन आला म्हटला, हनुमंतरायला पण घेऊन आला म्हटला, मला आता जेवण करायला नाही म्हटला, मी काय तुमच्या इथे अन्न शिजवणार नाही म्हटला. मग प्रभू रामचंद्र म्हटले, अरे अन्न शिजवणार नाही तर आम्हाला नैवेद्य कोण दाखवणार आणि आम्ही काय खाणार, तुमचं बघा म्हटला, मी आणलोय म्हटला 4-5 लोकांचं जेवण, त्यात हनुमंतराय आहेत म्हटला, तुमचं मी जेवण करून घ्या, तुमचं मी स्वतःला नैवेद्य दाखवा म्हटला आणि तुमचं मी काय करायचं करा म्हटला. मग सगळी तयारी झाली. इकडे गुरु होते, तो निवांत असं बसलेला होता. तर गुरुने विचार केला, तो निवांत का बसला, अन्न का शिजवण झालाय. गुरुंना त्याला संशय आला. मग इकडे त्यांनी सांगितलेलं होतं की तुमचं मी जेवण करा, तुमचं मी काय करायचं करा. मग हनुमंतराय लाकडं आणायला गेले, लक्ष्मण पाणी भरले, सीतामाईने चूल पेटवली, जेवण करायला यांनी सुरुवात केली. जेवण शिजून झालं तर गुरुंना ते काय दिसत नव्हतं, फक्त आपला शिष्य जो आहे, जो खाणारा माणूस आहे, हे एकटाच कसं काय बसलाय. त्यावेळी गुरु त्या ठिकाणी गेले आणि गुरुने विचारले, अरे तू इथं बसलायस, धान्य तर माझ्या समोर सगळे दिसावे आणि म्हटला तू काय खाणार आलायस, काय करणार, स्वयंपाक काय करणार आलायस. अहो म्हटला, गुरुजी असं काय करायला म्हटलं, हे सगळे पूर्ण दरबार आलाय म्हटला, बघा राम आलाय, सीता आली म्हटला, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, महारुद्र, हनुमान आलाय म्हटला, हे सगळे यांचे करून घ्यायला मला करायची काय गरज नाही म्हटला. त्यावेळी गुरुंना धन्यता वाटली, पण मला काय दिसना म्हटले गुरुने. त्यावेळी त्यांनी म्हटले, गुरुंच्या डोळ्यातनं अश्रू आले आणि मला काय दिसना, याबद्दल मला खेद आहे. मग त्यावेळी तो माणूस काय म्हटला, जो खाणार होता, ते भगवंत रामचंद्र प्रभूंना त्याने विनंती केली की प्रभू तुम्ही मला जसं दिसालात म्हटला तसं यांना पण तुम्ही दर्शन द्या म्हटला, कारण मी फक्त पोटार्थी आहे म्हटला, मी पोटासाठी जप करतोय म्हटला, माझं काय ध्यान. पण आमचे गुरुजी म्हटला अखंड आयुष्य त्यांनी तुमच्यासाठी खर्च केलंय, तर माझ्यासाठी एकदा त्यांना दर्शन द्या. असं म्हटल्यानंतर त्याची भक्ती पाहून प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले आणि पूर्ण परिवारासहित प्रभू रामचंद्र महाराजांनी त्या गुरूंना त्यांचं दर्शन दिलं आणि गुरु त्या ठिकाणी धन्य झाले. सांगायचा उद्देश काय, तर त्याची भक्ती भोळी भक्ती होती. भक्तीमध्ये त्याच्या कुठल्याही प्रकारचं काही अडचण नव्हता. खात होता हे मान्य आहे आणि तो कबूल सुद्धा करत होता, मी खायसाठी जन्मलोय आणि खाऊनच मी मरणार. पण देवाबद्दल त्याच्या काहीतरी भक्ती होती, श्रद्धा होती, त्यामुळे त्याच्या भक्तीला पाहून भगवंत प्रसन्न झाले आणि त्या ठिकाणी भगवंत त्या ठिकाणी त्यावर प्रकट झालेले होते. तर देवासाठी कसं असतं, देवाकडे भक्ती करत असताना आपण काही मागणं मागत असतो. संतांनी काय मागणं मागितलेलं आहे, हेची दान देवा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायना आवडी हीच माझी सर्व जोडी, नवगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, गुण गायना आवडी हीच माझी सर्व जोडी. तर संत काय म्हणतात भगवंताला, दान आम्हाला काय दे, तर संतांचे संगत दे, आम्हाला धन नको, दौलत नको, काय नको, ही भक्ती म्हणायची. आपली भक्ती कशी असते, देवाला आपण सकाम भक्ती करतो, देवा माझं हे काम होऊ दे, देवा माझं ते काम होऊ दे, देवा माझ्या मुलगाला नोकरी लागू दे, माझं सगळं सुखी संसार होऊ दे, हे सगळं आपण मागणं मागत असतो. देव देतो, देणाऱ्याचं नाव देव आहे, जो देतो त्यालाच देव म्हणतात, याबद्दल कुठल्याही प्रकार शंका नाही. पण लोकांची मागणी कशी असते बघा, लोकांची मागणी वेगवेगळी असते. अशी जे चतुर माणूस होता त्याची मागणी कशी होती तुम्हाला सांगतो, दृष्टांत एक सांगतो. एक राजा होता आणि तो राजा राज दरबारात काम करत असताना काय झालं, चोरीचा जरा सुळसुळाट झाला त्या राज्यामध्ये. मग याने काय करायचं ठरवलं, संध्याकाळच्या वेळी आपला वेश बदलायचा आणि चोरांना जरा शोधून काढायचं, असं त्या राजाने ठरवलं. ठरवल्यानंतर काय झालं, राजाने आपला वेश बदलला आणि चोरांचा शोध करण्यासाठी गेला. गेल्यानंतर राजाच्या हातामध्ये दागिने होते, ते काढायला दागिने विसरला राजा. हातात म्हणजे कंडा म्हणा, अंगठ्या म्हणा, हे काढायचं विसरला. मग काय झालं, त्या ठिकाणी ते चोर आले जी चोरी करत होते, त्या चोराने राजाला धरलं, राजाला बेदम बडवलं, त्याच्या हातातलं सगळं सोनं नाणं काढून घेतलं आणि त्या राजाचा मारून टाकणार होते. इतक्या 4 ठिकाणी तरुण आले, त्या तरुणांनी त्या राजाला वाचवलं राजाला आणि त्या चोरानं त्यांनी शिक्षा केली. चोरांना पकडून आणून राजासमोर हजर केलं. मग राजाने योग्य ती कारवाई केली आणि राजाने त्या चोरांना शिक्षा पण केली. मग पुढे काय झालं, तर पुढं
राजा त्या चौघांचा प्रसन्न झाला आणि म्हणू लागला, तुम्ही माझा जीव वाचवलाय, आता तुम्ही काहीतरी माझ्याकडे मागणं मागा, मी प्रत्येकाला काय ना काहीतरी द्यायला तयार आहे. मग पहिला माणूस काय म्हटला, पहिला जो तरुण होता तो काय म्हटला की महाराज माझं लग्न नाही म्हटला, तुम्ही काय करा, माझ्यासाठी एखादी सुंदर मुलगी बघून आणा आणि माझं लग्न लावून द्या. राजाने ठीक आहे म्हटला. प्रधानजीला सांगितलं, अरे म्हटला यासाठी चांगली मुलगी बघा म्हटला, ह्याचं लग्न करून टाका म्हटला. दुसऱ्या माणसाला काय विचारला, तरुणाला, तुझं काय मागणं? तर तो म्हटला, महाराज मला राहायला काय घर नाही, मी एका झोपडीत राहतोय आणि तुमची कृपा झाली तर मला घर बांधून द्या. मग राजाने ते देखील ठीक आहे म्हटलं. प्रधानजी सांगितलं, प्रधानजी ह्याला घर बांधून द्या. त्या पद्धतीने त्याला घर बांधण्याची व्यवस्था झाली. तिसरा तरुण होता तो काय म्हटला की महाराज मी जर आडवाटे राहतोय आणि माझ्या घराकडे जायला रस्ता नाही, ओबडधोबड रस्ता आहे, दगड ते पडलेत, आणि तुम्ही काय करा, तो रस्ता तुम्ही मला करून दिला तर फार बरं होईल, म्हणजे मला रानाकडे पण जायला बरं पडेल आणि सगळी माझी व्यवस्था होईल. तर राजाने प्रधानजीने सांगितलं, प्रधानजी याची पण इच्छा पूर्ण करा. चौथा जो तरुण होता तो जरा हुशार होता. त्या तरुणाने काय मागितलं राजाकडे की महाराज माझी दुसरी तिसरी काही इच्छा नाही, फक्त दिवाळीच्या सणात तुम्ही माझ्या घराकडे 4 दिवस राहायला यायचं, एवढंच काम करायचं. काय करायचं, 4 दिवस माझ्या घराकडे राहायला यायचं. मग राजा म्हणला, तुझी काही इच्छा नाही? नाही म्हटलं, माझी काही इच्छा नाही, फक्त 4 दिवस तुम्ही या माझ्या घराकडे राहायला. मग राजाने ठीक आहे म्हटला. मग ती सगळी तरुण निघून गेली. दिवाळीचा सण जवळ आला. त्यावेळी राजाने प्रधानजीला आज्ञा केली. अरे प्रधानजी म्हटला, ज्या तरुणी उकानं आपल्याला सांगितलेलं की नाही त्या उकाच्या घराकडे जावा, कारण मला राहायला पाहिजे म्हणता, मला सगळं आयुष्य आराम लागणार, मी राजा आहे म्हटला, त्या घरात काय काय व्यवस्था आहे का नाही ती बघून या जावा म्हणून त्या प्रधानजीला राजाने सांगितलं. मग प्रधानजीने आपला रथ घेतला. रथ घेऊन त्या तरुणाकडे चालतं. तरुणाचं घर होतं कुठं, डोंगरावर घर होतं. घराकडे जायला रस्ता नव्हता. हे रस्ता नसल्यामुळे त्या प्रधानजीच्या रथाची चाकं तिथंच मोडून पडले. प्रधानजी गेला तरुणाच्या घरात. तरुणाची झोपडी होती, ती गळकी होती, फाटकी तुटकी झोपडी होती, ते देखील प्रधानजीने आपल्या डोळ्यानं बघितलं. आणि त्या तरुणाचं लग्न पण झालं नव्हतं, हे सुद्धा प्रधानजीने बघितलं. आणि राजाकडे येऊन समाचार त्यांनी सांगितला. अहो राजन म्हटला, तुम्ही त्याच्याकडे राहायला चालला म्हटला, बरोबर आहे म्हटला, पण त्याच्याकडे जायला रस्ता नाही म्हटला घराकडे. मग महाराजांनी सांगितलं, राजाने सांगितलं, प्रधानजी रस्ता तेवढा बांधून घ्या. दुसरी एक सांगायचं तुम्हाला विसरलं म्हटला, ती झोपडीत राहते म्हणला, आणि तुम्ही झोपडीत कसं राहणार, मग राजमहल तयार करा म्हटला. मी राहायला जाणार म्हटला, राजमहल तयार करा. मग प्रधानजी म्हटलं ठीक आहे म्हटलं, राजमहल तयार करतो. मग तिसरी गोष्ट काय सांगितली, अहो तुम्हाला जेवण करायसाठी त्या घरात बायको पण नाही म्हटला. मग बायको पण नाही म्हटला, मग मला जेवण करून कोण घालणार? राजाने प्रधानजीला विचारलं. मग प्रधानजीने म्हटलं, राजन दुसरी कुठली तर बाई त्यावर लग्न करून दिली तर फार अवघड होईल, ती काहीतरी जेवणात विष घालवल आणि तुमची हत्या करेल. तुम्ही काय करा म्हटलं, आपली राजकुमार आहे ती त्याला देऊन टाका म्हटला, म्हणजे घरचा जावाई पण झाला, सगळी सोय तुमची झाली म्हटला. मग राजांचं ते युक्ती पटली आणि राजाने आपल्या मुलीचं मोठ्या धूमधडाक्यामध्ये त्या मुलावर लग्न देऊन दिलं. त्याची काय मागणी होती? काही मागणी नव्हती, पण बिन मागता सुद्धा त्याला रस्ता मिळाला, चांगलं घर मिळालं, चांगली मुलगी मिळाली, त्याच्या आयुष्याचे कल्याण झालं. ही लोक तुम्ही आम्ही सामान्य हे देवाकडे मागत असतो, पण साधू संतांचं तसं देवाकडे मागणं नाही. म्हणून साधू संतांच्या हृदयामध्ये प्रत्यक्ष परमात्मा स्थिर आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, आता सकल चुकासे आरामू, का भ्रांतासी कामू विषयावरे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुमच्या आमच्यामध्ये हृदयामध्ये राम आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे, पण काय झालं आपल्याला भ्रांती झालेली आहे. तुम्हाला देव ओळखता येत नाही. देव ओळखता येत नसल्यामुळे काय झालं की तुम्ही काय करायला भ्रांतीत पडलेला आहे. सगळेजण भ्रांतीत आपण पडलेलो आहे. देव आपल्याला ओळखता येत नाही, कारण भक्तीच आपली कच्ची आहे. भक्ती कच्ची असल्यामुळे आपल्याला देव सुद्धा ओळखता येत नाही. त्यामुळे काय करायचं आहे, भावा ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठाच्या 4थ्या अभंगामध्ये काय सांगितलं आहे, भावी विने भक्ती, भक्ती विने मुक्ती, बळे विने शक्ती बोलू नये, कैसे न देवेत प्रसन्न करीत, उगा राही निवास शिंसीवाया, सायास करसी प्रपंच देव नसे, हरिसी न भजसे कवण्या गुणे, ज्ञान देव म्हणे हरिजप करणे, तुटेल घरणे प्रपंचाचे. ज्ञानेश्वर महाराजांनी 4थ्या हरिपाठाच्या अभंगामध्ये सगळ्यात सोपं सांगितलं आहे. काय सांगितलं आहे की भावी विने भक्ती, तुमच्या मनात भाव नसेल तर भक्ती करण्यात तुम्हाला काही अर्थ राहत नाही. तुमची भाव व्यवस्थित असेल तर भक्ती करण्यात तुम्हाला अर्थ आहे. आणि तुम्ही प्रपंच कसा नेटानं करता तसं तुम्ही भक्ती काय करायला नेटानं करत नाही, त्यामुळे तुम्हाला संसारातील दुःखाचा सामना करायला लागलेला आहे. तुम्ही भक्ती ज्यावेळी नेटानं करायला लागाल त्यावेळी प्रत्यक्ष परमेश्वर तुमच्या सहकार्याची दुभाल. मग तुम्ही कुणाची पण करा, भक्ती सद्गुरूंची करा, देवाची करा, कुणाची तुम्ही भक्ती करा,
पण भक्ती करत असताना काय करा, भक्ती नेटानं करा असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तर त्यावेळी काय होईल, ज्यावेळी तुमची भक्ती नेटानं होईल त्यावेळी तुमची प्रपंचाची सगळी धरणे आहेत, प्रपंचाची सगळी प्रपंच म्हणून तुम्ही सत्य म्हणून बसलेला आहात, संसारात सत्य आहे, पण ज्यावेळी तुमची भक्ती वाढेल त्यावेळी प्रपंच असत्य आहे हे तुम्हाला कळेल. एकदा कबीर महाराजांचं काय झालं, कबीर महाराज प्रत्येक भारतभर भ्रमण करत होते आणि जेथे जेथे हरिभक्त पारायण आहेत, म्हणजे कोण आहे, भगवंताचे सेवक आहेत, अशा शिष्यांना भेट घेत होते. कारण एकमेकाची भेटी घेऊन आनंद व्यक्त करत होते. अशा रीतीने त्यांच्या कानावर काय आलं की पंढरपुरामध्ये जनाबाई नावाची एक पांडुरंगाची भक्त आहे, तर तिची आपण भेट घेऊया असा विचार करून कबीरदास बुवा हे काशीमधून निघाले. चालत 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 पंढरपुरात आले. आल्यावर त्यांना काय दिसलं, अशी गर्दी जमलेली होती आणि गर्दी जमलेली होती आणि दोन बायका एवढ्या भांडालत्या, एकमेकाला शिव्या देत होत्या आणि जोरदार भांडण त्या बायकांची चालू होते. तर कबीर महाराजांनी काय म्हटलं, अरे या बायका का भांडतात आणि या बायका कोण आहेत? त्या लोकांनी सांगितलं, बघा ही जी दिसायला बाई ही जनाबाई आहे आणि ही दुसरी बाईचं नाव बाईचं नाव सांगितलं. आणि हिनं काय केली, जनाबाईने त्या बाईवर काय आरोप केले की माझी शेणकुट आहे, म्हणजे शेणी माझी चोरून घेतली असं तिचे आरोप आहे आणि त्या दोघांची भांडणं चालू आहेत. कबीर महाराजांनी कपाळावर हात लावला, ज्या बैला मी भेटायसाठी आलोय जनाबाईला, ती भगवंताची एवढी मोठी भक्त आहे आणि ती साध्या शुल्लक शेणकुटासाठी भांडायला लागली. त्यावेळी कबीर महाराज त्या जनाबाई जवळ गेले आणि जनाबाईला म्हणले, किती तुझी शेणकुटी गेलेली आहेत? जनाबाईने म्हणली, 5 शेणकुटी गेलेल्या आहेत. म्हणते, अगं मी तुला 5 शेणकुटी लावून देतो, तू काय काळजी करू नको, पण एकदा तो विषय संपव म्हणून सांगितलं आणि मला काहीतरी मार्गदर्शन कर. जनाबाईने म्हणली, तसं नाही म्हटली, माझी शेणकुटी मलाच पाहिजे म्हणली. मग कबीर म्हणायला लागले, तुझी शेणकुटं तुला कशी पाहिजेत? शेणकुटं मी ओळखणार कशी म्हणले. मग ती शेणकुटं ओळखतात म्हणली तिने, काय अडचण नाही म्हणली. तुम्ही काय करा, त्या बाईची शेणकुटं तपासा, ज्या शेणकुटातून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ते शेणकुट माझे आहेत असे जनाबाईंनी सांगितले. त्या पद्धतीने कबीर महाराज गेले. कबीर महाराजांनी त्या बाईची पहिली 2-3 शेणकुटे तपासली, पण त्यातनं काय आवाज आला नाही. 3ऱ्या 4थ्या शेणकुटाला ज्यावेळी त्यांनी कानाशी लावलं त्या शेणकुटातून विठ्ठल विठ्ठल आवाज लागला. त्यावेळी कबीरांच्या डोळ्यातून पाणी आले आणि कबीर महाराजांनी जनाबाईला साष्टांग दंडवत घातला. किती अधिकार भक्ताचा मोठा आहे बघा, भक्ताचा अधिकार किती मोठा आहे. त्या शेणकुटातून विठ्ठल विठ्ठल आवाज होते म्हणजे किती अधिकार मोठा. भगवंत किती कुणासाठी काय केलं हे काही सांगता येत नाही. फक्त भक्तांनी आपली भक्ती भगवंताच्या ठिकाणी अर्पण केली पाहिजे, आपलं समरस भक्ती केली पाहिजे, तर भगवंत आपल्यासाठी काही ना काहीतरी करत असतो. अशाच रीतीने भगवंताने अनेक लीला केली. तुम्हाला मी प्रत्येकाच्या चरित्रामध्ये भगवंताने अनेक लीला केलेल्या आहेत. भक्तासाठी भगवंत कायम पुढे उभा आहे. अर्जुनासाठी तर भगवंत सदैव पुढे उभा आहे. बाकी जे मागे असतात पाठीचे असतात, पण अर्जुनाचा सारथी भगवंत आलेला आहे आणि सारथी होऊन भगवंताने अर्जुनाचे रथ देखील आखलेला आहे. एवढं भगवंतांनी केले. भगवंतांनी काय केलं नाही, भगवंतांनी चोखोबाचे गुरे राखलेले आहेत, भगवंतांनी नामदेवाची खीर चाकलेली आहे, अभंगच आहे तो. त्या अभंगाप्रमाणे भगवंतांनी अनेक भक्तांचे आपल्या कार्य वेगवेगळ्या पद्धतीने केलेले आहेत. तर तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे की देवासाठी तुम्हाला काय पाहिजे, तर देवासाठी तुम्हाला संपूर्ण भाव पाहिजे, देवासाठी तुम्हाला श्रद्धा पाहिजे, तर भगवंत तुमच्यावर प्रसन्न होतो. असाच एक व्यक्ती होता. तर त्या व्यक्तीने काय केलं, तो हरिभक्त परायण होता. हरिभक्त परायण होता, भरपूर पैसे साठवलेले होते, आयुष्यभर व्यवसाय चांगला केला होता, पण प्रामाणिकपणे केला होता. पण काय झालं, कालांतराने आपण आता आपलं जीवन संपणार हे प्रत्येक व्यक्तीला माहित असतं. आज ना उद्या आपल्याला मरण येणार प्रत्येक व्यक्तीला माहित असतं. जसं त्याला माहित होतं तर त्याने काय केलं, आपलं जे धन होतं ते धन त्याने काय केलं, स्वतः बांधलेल्या मंदिराच्या जवळ ते धन नेऊन पुरलं. आणि पुरल्यानंतर त्याने काय केलं की कृष्णाचा अर्जुनाचा एक फोटो होता, युद्धाचा फोटो तुम्ही बघितला असाल, रथ हाताला श्रीकृष्ण आणि मागे अर्जुन उभा आहे धनुष्यबाण घेऊन, अशा फोटो बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतो. तर त्या फोटोवर त्याने काय लिहिलं, कृष्ण की नजर अर्जुन पर, अर्जुन की नजर 4 घोड़ों पर, 4 घोड़ों की नजर उगवते सूरज पर, उगवते सूरज की नजर शिखर पर आणि शिखर की नजर धन पर. एवढं त्याने लिहिलेलं होतं आणि तो फोटो ठेवला आणि धन लपवून त्याने ठेवलं आणि तो माणूस मरून गेला. कालांतराने काय झालं, त्याचा जो मुलगा होता त्याची जी व्यवसाय करत होता त्या व्यवसायामध्ये त्याला काहीतरी फटका बसला आणि व्यवसायामध्ये जे नुकसान झालं आणि नुकसान झाल्यानंतर तो कायम वाचत होता, कृष्ण की नजर अर्जुन पर, अर्जुन की नजर 4 घोड़ों पर,
चार घोड़ों की नजर उगते सूरज पर, उगवते सूरज की नजर शिखर पर, और शिखर की नजर धन पर, असं ते कायम वाचत होता. आणि वाचताना काय वाटलं, आपल्या बाबांना म्हटलं मंदिरात धन पुरून ठेवलाय. त्यावेळी त्यानं काय केलं, मंदिर सगळं पाडून टाकलं, पण धन काय याला सापडलं नाही. आणि त्या म्हटला वडिलांतर असं लिहिलेलं आहे म्हटलं, पण धन तर मला काय सापडलं नाही म्हटला. मग काय करायचं म्हटलं, असा विचार करत बसला होता. त्यावेळी सत्पुरुष त्या ठिकाणी चाललेले होते. तर सत्पुरुष चालले असताना तो माणूस काय केला, त्या सत्पुरुषाला शरण गेला. शरण गेला, त्याने विचारलं की महाराज, माझ्या वडिलांनी लिहून ठेवलेला आहे धन तर आमचा आहे म्हटला, पण याचा मला अर्थ काय कळणार नाही म्हटला. मी पूर्ण मंदिर पाडून टाकलं म्हटला, पण या गोष्टीचा मला अर्थ काय कळणार नाही म्हटला. तर तिने सांगितलं, मी तुला अर्थ सांगतो, फक्त तू काय कर, ज्या देवाचं मंदिर पाडलायस ते मंदिर पहिला जसं होतं तसं तू मंदिर पहिला बांधल्यानंतर मी तुला त्या गोष्टीचा अर्थ सांगतो आणि तुला धन पण मिळवून मी देतो, असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. तो व्यक्ती तयार झाला. त्यानं जसं मंदिर होतं तसं त्याने मंदिर बांधून घेतलं. परत वाचू लागला. त्याने त्याला अर्थ सांगायला चालू केला. त्या सत्पुरुषानं काय सांगितलं, कृष्ण की नजर अर्जुन पर, कृष्ण की नजर अर्जुन पर. कृष्ण म्हणजे कोण, भगवान श्रीकृष्ण. कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष पंचांगात आपण बघतोय. येणारा पक्ष कृष्ण पक्ष म्हणजे काय, पौर्णिमेनंतर येणारा जो कालावधी असतो अमावस्येपर्यंतचा, त्याला कृष्ण पक्ष म्हणतात. कृष्ण पक्ष म्हणजे कृष्ण पक्षाची तिथी. अर्जुन पण नजर, अर्जुनला फाल्गुन एक नाव आहे. ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुनाला फाल्गुन एक नाव आहे, लक्षात ठेवा. म्हणजे काय अर्थ झाला, फाल्गुन महिन्यातला कृष्ण पक्ष, चार घोडे म्हणजे चतुर्थी. फाल्गुन महिन्यातला कृष्ण पक्ष चतुर्थी तिथी, आणि घोड्यांची नजर उगवते सूरज पर, सूर्य उगाची वेळ, आणि सूर्याची नजर शिखर पर. उगवत्या सूर्याची ज्यावेळी शिखरावर हे पडेल, उजेड पडेल, शिखराची सावली ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी तुला धन मिळेल, असं त्या सत्पुरुषाने सांगितलं. म्हणून काय सांगितलं, कृष्ण नजर अर्जुन पर, अर्जुन की नजर चार घोड़ों पर, चार घोड़ों की नजर उगवते सूरज पर, उगवते सूरज की नजर शिखर पर, और शिखर की नजर धन पर. अशा रीतीने त्यांनी काय सांगितलं, थोडा आपल्याला कालावधी जायला लागला म्हटला. फाल्गुन महिन्यातल्या कृष्ण चतुर्थीला ज्यावेळी सूर्य उगवेल, त्या सूर्याची सावली ज्या शिखरावर पडेल, उजेड पडेल, त्या शिखराची सावली ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी तुझ्या वडिलांनी धन पुरून ठेवलंय, हे लक्षात तू घे. अशा रीतीने त्या कृष्ण पक्ष आला, फाल्गुन महिना आला. ज्या ठिकाणी शिखराची सावली पडली होती त्या ठिकाणी खोदकाम केलं आणि त्याला वडिलांनी भरून ठेवलेला सोन्याचा हंडा मिळाला. कशामुळे मिळाला, तर त्यांनी त्या सत्पुरुषांचं ऐकलं. हे अवघड कोडं वडिलांनी घातलं होतं, पण ते अवघड कोडं त्या सत्पुरुषांनी सोडलं. का सोडलं, त्याची भक्ती बघून सोडलं, आणि त्यांना आपलं पूर्ण देणं फिरून टाकलं आणि आनंदाने संसार करू लागला. आणि आनंदाने संसार करत असताना तो भगवंताचं नामस्मरण करू लागला. भक्ती कशी असली पाहिजे हे आता तुम्हाला सांगतो. प्रश्न विचारतो तुम्हाला मी, भक्ती उगवत्या सूर्याच्या असली पाहिजे सावलीप्रमाणे का मावळत्या सूर्याच्या सावलीप्रमाणे असली पाहिजे, तुमचं काय मत आहे? उगवत्या सूर्याच्या सावलीप्रमाणे भक्ती पाहिजे का मावळत्या सूर्याच्या? काय साहेब, उगवत्या सूर्या तुम्ही म्हणून उगवत्या म्हणता, पण तुमचं साफ चुकीचं आहे. कसं मी तुम्हाला सांगताय का, सूर्य उगवायला लागला, सूर्य उगवत आहे, सूर्याची सावली तुमच्यावर पडायला लागली, सूर्याचं किरण पडलं, सावली तुमची काय असते, मोठी असते. पण सूर्य जसा जसा जवळ तशी तुमची सावली कमी कमी होत जाते, काय राहते, कमी होत जाते. मग तुमची भक्ती काय झाली, ही उगवत्या सूर्याची भक्ती कमी होत झाली. सूर्य मावळाला आला तर भक्ती कशी होती बघा, सूर्य पश्चिमेला आला पहिला सावली कमी असते, सूर्य जसा जसा खाली येत असतो तसा तसा तुमची सावली वाढत जाते. मग भक्ती कशी केली पाहिजे, उगवत्या सूर्याच्या सावलीसारखी भक्ती केली नाही पाहिजे, तर मावळत्या सूर्यासारखी सावलीची भक्ती केली पाहिजे. भक्ती वाढत असली पाहिजे. भक्ती कशी केली पाहिजे, स्थिर असली पाहिजे. नवाचा पाडा जसा असतो बघा, स्थिर आहे नवाचा पाडा, 9 × 9 9 × 18 9 × 27, कसं पण बेरीज केला उत्तर 9च येणार. आणि 8च्या पाडासाठी भक्ती आपली नको आहे. 8चा पाडा कसा आहे, सगळं उतरत्या क्रमाने, 8 × 8 8 × 16, 1 आणि 6 7, असं बघितलं तर ते 0 पर्यंत 8 पर्यंत येत असतं. भक्ती करत असताना काय केलं पाहिजे, नवाच्या पाड्यासारखी भक्ती केली पाहिजे आणि मावळत्या सूर्याच्या सावलीसारखी भक्ती केली पाहिजे. आणि ही भक्ती केला तरच तुम्हाला प्रत्यक्ष परमेश्वर प्रसन्न होत असतो. अक्कलकोट स्वामींच्या काळामध्ये शेषाचारी अग्निहोत्री नावाची एक व्यक्ती होती. शेषाचारी अग्निहोत्री माणूस सज्जन होता, दररोज महाराजांचं दर्शन घ्यायचं, महाराज आनंदाने त्याला दर्शन देत होते. दर्शनाला आला की नाही महाराज आपलं पाय पुढे करत होतं. मग शेषाच्या अग्निहोत्री त्यांच्या पायावर मस्तक ठेवायचं
आणि आपल्याविषयी तपकीर काढायचे, महाराजांना तपकीर द्यायची, महाराज आनंदाने ते तपकीर ओढायचे, असं दररोज क्रम त्यांचा चालत होता. मग चालत असताना त्या शेषाच्या अग्निहोत्रीच्या मनामध्ये काय वासना आली बघा. महाराजांच्या समोर एवढे पेढे पडतात, लाडू पडतात, पण महाराजांचं माझ्यावर काय प्रेम नाही. ह्यातला एक सुद्धा पेढा मला महाराजांनी कधी दिलाच नाही, एक लाडू पण कधी दिला नाही, एक बर्फी पण कधी दिली. महाराजांचं माझ्यावर प्रेम काय खरं नाही, अशी त्या मनात शंका आली. फक्त शंका आली, मनात शंका आली. दुसऱ्या दिवशी दर्शनासाठी गेला. महाराजांनी दर्शन तिथं बंद करून टाकलं. तो आला की नाही, डोक्यावर चादर घेऊन झोपायचं. आला की दुसऱ्या माणसावर बोला, त्याला लक्ष द्यायचं नाही. तपकीची डबी पुढे केली की त्याला हाकलून द्यायचं, असं महाराजांनी चालू केलं. मग त्या शेषाच्या अग्निहोत्रीला प्रश्न पडला की असं एकाएकी महाराज माझ्यावर एवढं प्रेम करत होतं आणि प्रेम करायचं बंद का झालं. मग 5-5 तास तो एका ठिकाणी बसू लागला की महाराजांचं दर्शन मी घेतल्याशिवाय जायचं नाही, काय नाही. पण महाराज पण कसे होते, हाताला पेटलेले होते. 5-5 तास त्याला दर्शन दिलं नाही, त्याला हाकलून लावत होतं महाराज. मग असा विचार करत करत तो म्हणू लागला. एक दिवस काय झालं, अक्कलकोटला खास बाग म्हणून आहे, त्या खास बागेच्या मध्ये तो शेषाच्या जे अग्निहोत्री गेला आणि शेणाचे गोळे घालायचे, थापायचे काम करू लागला. शेण कुठं गोळे करतात की नाही बंबात घालायसाठी, त्या पद्धतीने तो गोळे करून ठेवू लागला. तर पलीकडल्या बाजूला त्याला आवाज ऐकू आला की श्री स्वामी समर्थ महाराज की जय, असा जय जयकार ऐकू आला. त्यावेळी त्याला कळला की महाराज पलीकडे आलेले आहेत. एवढे त्याला कळालं. आता जाऊन तर का उपयोगी, महाराज आपल्याला दर्शन महाराजांनी बंदच केलेले आहेत म्हटला. कारण महाराज माझं काय दर्शन देणार, काय माझ्या हातून चूक घडली त्याला कळण झालं. मग त्यानं असं बसून विचार केला, दुसरी तिसरी काय माझी चूक नाही म्हटला. मी या सामान्य पेढ्यावर माझी आशा ठेवली म्हटला, ह्या बर्फीवर आशा ठेवली म्हटला, एवढीच माझी चूक झाली म्हटला. आणि ही जर चूक असेल ही मी मान्य करतो म्हटला आणि इथून पुढे महाराजांच्याकडे काही मागणार नाही म्हटला, असं म्हटला. आणि त्याने शेणाच्या गोळा तोंडात घातला आणि हे पेढे मला मिळाले म्हटला. आणि हे जर माझी चूक असेल तर महाराज माझ्या पूर्वीप्रमाणे बोलतील आणि मला दर्शन देतील म्हटला. अशा रीतीने त्याने शेण खाल्ला हातानं. शेण खाल्ल्यानंतर त्या डोळ्यातनं गळागळा अश्रू येऊ लागले. महाराजांच्याकडे गेला. महाराज त्याला म्हणाले, काय शास्त्री बुवा कसं वाटलं पेढा, पोट भरून पेढा खाल्लात नाही. महाराजांनी त्यांना म्हटल्यानंतर महाराजांनी परत पहिल्याप्रमाणे त्याला दर्शन द्यायला सुरू केलं. तर भक्ती करत असताना काय करायचं, आपण वासनारहित भक्ती केली पाहिजे, कामनारहित भक्ती केली पाहिजे. देवाकडे तुम्ही वासना केला की नाही, त्या ठिकाणी तुम्हाला दोष आला आणि त्याचा लाभ मिळाला. आता कसं असतं, आपल्या स्वतःच्या पत्नीला मारलेली मिठी आणि तीच मुलगीला मारलेली मिठी, भाव एकच आहे, कर्म काय एकच आहे की नाही. मुलगीला मारलेली मिठी आणि पत्नीला मारलेली मिठी, भाव एकच आहे, पण फळं वेगवेगळी आहेत की नाही. पत्नीला मारलेली मिठी हे तुमची कशी वासना मिठी आहे आणि मुलगीला मारलेली मिठी वासनारहित मिठी आहे. दोन्ही कर्म तुम्ही सेमच करालाय, पण त्यातला भावार्थ वेगळा आहे, त्याप्रमाणे फळं तुम्हाला वेगवेगळी मिळत आहेत. त्यामुळे तुम्ही काय केलं पाहिजे, वासनारहित प्रेम केलं पाहिजे. प्रेम आता कसं आहे, भगवंताबरोबर आपण प्रेम करत असतो, हे प्रेम खरं आहे. आणि आजकालची मुलं एकमेकावर प्रेम करतात, यांचं काय प्रेम खऱ्याचं नसते. हे सगळं काय थोटानं माजलेलं आहे. मुलगी आहे, मुलगी त्यावर पळून गेली, हे सगळं थोटानं वासना आहे. ह्यात वासना भरून राहिलेलं आहे. प्रेम यांचं होते कसं, रेल्वे स्टेशनवर बसल्यावर प्रेम होतं, आगगाडीत गेल्यावर लग्न होतंय आणि आगगाडी स्टेशनावर खाली उतरल्या यांचा घटस्फोट होतो. काय प्रेमाला अर्थ राहिलेला नाही. ही वासना आहे, ही प्रेम नाही. फक्त प्रेम कुणावर करायचं तर आपल्या आई वडिलांच्यावर, गुरूंच्यावर आणि देवावर. हेच प्रेम तुमचं खरं आहे. बाकीचं प्रेम सगळ्या जगाचं नाटकी प्रेम आहे आणि हे प्रेम तुम्हाला कधी उपयोगाला पडत नाही. तर सांगायचा उद्देश हा आहे की तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, तुकाराम महाराजांनी सुद्धा एकदा काय केलं तर मुक्तीची अपेक्षा केली होती. आणि तुकाराम महाराज म्हणतात की काय त्यांनी अभय एक रचले आहे की भक्ती वाचुनी मुक्तीची लागलीची ओढ. काय सांगितले की भक्ती सोडली मी महाराज, तुकाराम महाराज विठ्ठला सांगायलेत, आणि मुक्ती मागायला लावलोय. तर विठ्ठला मी तुझा खरा अपराधी आहे, मला काय पाहिजे, तुझी अखंड भक्ती पाहिजे. मला किती जन्म घालावे देते, किती तुका म्हणे गर्वासी सुखे घालावे आम्हासी. किती वेळा पण आम्हाला जन्म घाला, त्या जन्माबद्दल आम्हाला काही दुःख नाही, पण तुम्ही काय करा, तुमची भक्ती आमच्या हृदयामध्ये अखंड ठेवा, हीच आमची तुमच्याकडे मागणी आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात. तर अधिक महिन्यामध्ये आपण आज प्रवचन आहे, अधिक महिन्याचं महात्म्य मी 5 मिनिटात सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. तर अधिक महिना म्हणजे काय, ही ज्यावेळी 12 महिने येत असतात तर त्यातल्या ज्या तिथ्या क्षय होतात, क्षय झालेल्या तिथ्या पुढे साठून राहतात आणि या साठून राहिलेल्या तिथ्या 3 वर्षात एकदा हा महिना येतो. जास्त करून ज्येष्ठ महिन्यात येतो, क्वचित इतर महिने येतात, कधी श्रावण महिना येतो, कधी मार्गशीर्ष महिना येतो, पण ज्येष्ठ महिना जास्त करून अधिक महिना मासामध्ये येतो. तर अधिक मासाचं महत्व म्हणजे काय, अधिक मासाच्या 33 कहाण्या वेगवेगळ्या 33 अध्याय आहेत आणि या अध्यायामध्ये अधिक मासाचं महत्व सांगितलेलं आहे.
अधिक मास म्हणजे काय? अधिक मास म्हणजे मळ मास सुद्धा त्या मासाला म्हणतात. म्हणजे काही काम करायचं नाही, काय नाही, कुठली शुभ कार्य करायचं नाही असं अधिक महिन्याला सांगितलं आहे. त्यामुळे याला मळ मास पण म्हणतात. पण तसं बघितलं, सगळी लोक मळ मास म्हणताना मळ मास भगवान श्रीकृष्णाकडे गेला आणि भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागला की परमेश्वरा, मला सगळेजण मळ मास म्हणतात आणि माझ्या कार्यात काय, माझ्या महिन्यात काय शुभ कार्य करत नाही, तुम्ही काय ते उपाय करा. त्यावेळी परमेश्वराने सांगितले, काही काळजी करू नको, मी तुझा स्वीकार केलाय आणि इथून पुढे तुला पुरुषोत्तम मास म्हणतील. म्हणजे काय करतील? माझा मास, भगवान विष्णूची जी सेवा करायची असते ती सेवा अधिक मासात करायची, अशी संकल्पना तिथून पुढे दूर झाली. तर असं अवंतीपूर नावाचं एक नगर होतं. त्या नगरामध्ये दोन जावा 2 भाऊ राहत होते. ते भाऊ काय झाले, व्यवसाय निमित्त दूर गावाला व्यवसाय करण्यासाठी निघून गेले आणि 2 ज्या जावा होत्या त्यातली थोरली जाऊ ह्या धाकट्या जावावर कायम काय करत होती? वैमनस्य करत होती. कायम तिला पाण्यात बघायचं. आता तुम्हाला माहितीच आहे बायकांचा स्वभाव कसा असतो, जावांचा कधी पटत नाही, सगळ्या घरामध्ये तीच ओरड आहे, कधी बायका कुणाचा ऐकत नाही, काय नाही. अशा रीतीने ती जाऊ काय करते, थोरली जाऊ धाकट्या जाऊचा कायम तिरस्कार करायचं, त्याला हीन बोलायचं. पण धाकट्या जाऊची श्रद्धा थोरल्या जाऊवर होती. ती काय थोरल्या बहिणीप्रमाणे तिला मानत होती, त्या पद्धतीने करत होते. मग काय झालं, एक दिवस त्यांची जोरदार भांडण झाली आणि थोरल्या जाऊन धाकट्या जाऊला हाकलून दिलं आणि गोट्यात जाऊन राहा म्हटले आणि 4 भांडी तिच्याकडे दिले. थोडं तिला काय लागते ते अन्न पाणी तिने दिले. हे अधिक मासाची मी तुम्हाला कथा सांगावलं. मग अन्न पाणी दिले, ती जाऊ काय करू लागली, त्या जेवणावर आपला उदरनिर्वाह करू लागली. हे नवरा तर दोघांचे नवरे व्यापार करण्यासाठी दूर देशात निघून गेले होते. मग कालांतरानं काय होतं की अधिक मास होतो. अधिक मास आल्यानंतर थोरली जो अधिक मासाची तयारी करायला लागते की अधिक मासात काय काय करायचं, कुठलं दान द्यायचं, कुणाला दान द्यायचं, कसं उद्यापन करायचं, ह्या तयारीत लागते. मग धाकट्या जाऊला कळते की गावाच्या पण बायका सगळ्या तयारी करायचं, तिला काय माहित नव्हतं अधिक मासात काय करायचं. त्यावेळी ती धाकटी जाऊ थोरल्या जाऊकडे जाते आणि थोरल्या जावाला विचारते की जाऊबाई म्हणते अधिक महिन्यात काय काय करायचं म्हणजे आपल्याला पुण्य मिळेल. मग ती खोटं सांगते, हिला काय सांगायचं म्हणते बरं, तू असं कर म्हणते, मळ मास आहे, आंघोळ करायची नाही, आंघोळ केलीच की गटरीतल्या पाण्याने आंघोळ करायची, कपडे सगळे घाण घालायचं, लोकांनी शिव्या द्यायच्या, लोकांच्यावर भांडणं करायची, हे सगळं अधिक महिन्यात तू करत जा, म्हणजे देव तुझ्यावर प्रसन्न होईल आणि तुला अधिक महिन्याचं फळ तुला देव देईल, असं थोरल्या जाऊन त्या धाकट्या जावाला सांगितलं. त्या पद्धतीने धाकट्या जाऊन काय केलं, 1 महिनाभर तिने तसं व्रत केलं बिचारीनं. कारण तिला काय माहित नव्हतं, घाणेरड्या पाण्याने आंघोळ करायची, कपडे बदलायचे नाहीत, काय नाहीत, लोकांच्या शिव्या द्यायच्या, असं तिने 1 महिना व्रत केलं. ज्यावेळी उद्यापनाचा दिवस आला, महिना संपत आला, त्यावेळी जाऊबाईनं काय म्हटली, थोरल्या धाकट्या जाऊबाईने थोरल्या जाऊबाईकडे दिली आणि म्हटली आता उद्यापन कसं करायचं. त्यावेळी तिने सांगितले की मी तर 108 ब्राह्मणांनी जेवायला घालणार आहे बाई, तुझं काय असेल तुझं तू बघून घे म्हटली. मग ठीक आहे म्हटली. तिने पण काय केली, 108 ब्राह्मणांना मी जेवायला घालणार आहे, तू जसं घालणार तसं मी पण घालते म्हणते. पण हिच्यावर काय साहित्य नव्हतं जेवायला घालायचं. त्यावेळी तिने काय केली, पिंपळापाशी गेली आणि पिंपळाच्या वृक्षाला म्हणले, पिंपळा मी तुम्हाला भगवान विष्णू समान मानते आणि तुम्ही काय करा, तुम्ही माझ्या घरामध्ये जेवायसाठी या, असं धाकट्या जाऊन पिंपळाला आव्हान केलं. आणि त्या रीतीने तिने स्वयंपाक पण काय केला, फक्त पिंपळाचा स्वयंपाक केला विष्णूचा आणि आपला स्वतः स्वयंपाक केला. असं 2च जणांचा स्वयंपाक, तेवढंच साहित्य तिच्याकडे. आणि 108 ब्राह्मणांना तिने निमंत्रण दिलं होतं, ती विसरून गेली. पण आता 108 ब्राह्मण आपल्याला जेवायला येणार, आता काय करायचं, हे काय करायचं म्हणतात, भगवान विष्णू तिच्या भक्तीवर प्रसन्न झाले. काय भक्ती केली तिनं, जसं जाऊबाईने सांगितलं, घाणेरड्या पाण्याने आंघोळ करायचं, कपडे फाटके घालायचे, लोकांना शिवाय द्यायचं. तिला काय अधिक महिन्यातलं काय पुण्य करायचं माहित नव्हतं, पण जसं जावं सांगितले तसं तिने केली मनापासून. हे भगवान विष्णूला फार आवडलं आणि भगवान विष्णू तिच्या दारामध्ये प्रगट झाले आणि भगवान विष्णू प्रगट झाले आणि भगवान विष्णू म्हणू लागले, अगं तू पिंपळाला जेवायला बोलतोतीस ना, मीच पिंपळा आहे, मूले ब्रह्मा मध्ये विष्णू, शाखा याचे महेश्वरा, पत्र बघतो तू देवाचं, वृक्ष राजा आहे म्हणून मुळामध्ये ब्रह्म आहे, शाखामध्ये विष्णू आहे, या थांब्यामध्ये शंकर आहे, प्रत्येक पानापानामध्ये देव आहे, तो मीच आहे, मीच अश्वत्थ वृक्ष आहे, असं भगवान विष्णू तिला सांगितलं. आणि भगवान विष्णू सांगितलं की तुम्हाला जेवायला वाढ म्हणतात. तिने म्हटली ठीक आहे म्हटली, पण भगवंता माझी एक अडचण झालेली आहे, मी 108 ब्राह्मणांना सुद्धा जेवायला बोललेलं आहे. त्याने म्हटलं काय काळजी करू नका, मी आहे म्हटले की मी असून तू काय काळजी करायलास म्हटलं. त्यावेळी भगवंताने सांगितलं काय कर, केळीचं पान आण आणि ते द्रोण आण. भगवंताने काय केलं, 108 केळीचे पानं तुकडे केले, त्या द्रोणाचे पण 108 तुकडे केले आणि सांगितले तू काय बनवलीस, तर मी तुमच्या हाती लाडू बनवला. तो लाडू बनवलाय ना, त्या लाडूचे तुकडे सगळ्या पानामध्ये घातले. 108 ब्राह्मण आले, 108 ब्राह्मणांना तिने आनंदाने भोजन घातलं, सगळी तृप्त झाली. कारण भगवान विष्णूची जेव्हा कृपा झाली, सगळे ब्राह्मण तृप्त झाले. सगळ्या ब्राह्मणांनी तिला आशीर्वाद दिला आणि ब्राह्मण तिथून निघून गेले. आणि त्या थोरल्या जाऊन तिला खोटं सांगितलं होतं, अशा रीतीने व्रत करायचं.
तिने 108 ब्राह्मणांना जेवायला बोलवलं, तर त्या ठिकाणी तिने जो स्वयंपाक केला होता तो स्वयंपाक पूर्ण नासून गेला आणि ब्राह्मणांना काय जेवण मिळालं नाही. त्यावेळी ब्राह्मणांनी तिला शाप दिला आणि ब्राह्मण निघून गेले. मग थोरल्या जाऊन करायला गेले धाकट्या जाऊचं वाईट, पण धाकट्या जाऊच्या प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण त्याला विष्णू त्याला आले जेवले, पण थोरल्या जाऊचं असं, पण थोरल्या जाऊला आपली चूक करून आली. थोरल्या जाऊ धाकट्या जाऊला शरण गेले आणि तिच्या पाया पडली, बाई मी तुला चुकीचं सांगितलं होतं, पण तू माझं म्हणणं ऐकलीस, त्या पद्धतीने ती केलीस आणि तुला भगवान त्या ठिकाणी प्रसन्न झाले. तिने भक्तिभावाने ते केलेलं बरोबर होतं. तर असं अधिक महिन्यात, आणि अधिक महिन्यात दान देताना काय द्यायचं, छिद्र असलेल्या वस्तू दान का द्यायच्या. छिद्र असलेला अनारसा आपण दान देतो, अनारसाला छिद्र असतात. हे आपण दान देतो, बत्तासे दान देतो, बत्तासांना छिद्र असतात. त्यानंतर मैसूर पाक आपण दान देतो, मैसूर पाकाला छिद्र असतात. तर ह्या अधिक महिन्यामध्ये छिद्र असलेल्या वस्तू ब्राह्मणाला दान द्या, किंवा आपल्या जावाला का दान देतात हा एक मला प्रश्न विचारा. तर जावाला दान द्यायचे कारण म्हणजे काय, ज्यावेळी आपल्या मुलगीचं आपण लग्न करतोय त्यावेळी कन्यादान करतोय. कन्यादान करत असताना आपण काय म्हणतोय, ही मुलगी माझी लक्ष्मी स्वरूप आहे आणि मी या मुलीला माझ्या नारायणाला द्यालोय, त्या पद्धतीने नारायण माझ्या मुलगी सांभाळली जावी. म्हणजे जावा ह्या नारायण स्वरूप आहे, विष्णू स्वरूप आहे, म्हणून जावायला काय करतात, अधिक महिन्याच्या वस्तू 33 वस्तू दान द्यायची पद्धत आहे आणि ती 33 वस्तू दान देतात. तर छिद्र पडलेल्या वस्तू दान द्यायचं, तर माझ्या आयुष्यात पडलेले जे छिद्र आहेत ही छिद्र नाहीच होऊ देत आणि एक संध मला परमेश्वरा ठेव. आणि जो ब्राह्मण असेल त्या ब्राह्मणाला मी दान देतो, कारण तो विष्णू स्मरण विष्णू स्वरूप समजून मी त्याला दान देतो. ज्या गावाला मी दान देतो तो दान माझा विष्णू स्वरूप म्हणून दान देतो. अशा रीतीने आपण अधिक महिन्यात दान द्यायचं, अधिक महिन्याचं आपण पुण्य प्राप्त करून द्यायचं, असं या ठिकाणी अधिक महिन्याचं महात्म्य सांगितलंय. तर झालेली सेवा ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं आहे, एरवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थांची कांता कोराने मागे. की भगवान ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्या भक्ताला, जो भक्त आहे माझा त्या भक्ताला संसाराची चिंता राहणार नाही, कारण तू माझा भक्त आहे. आणि जशी एखाद्या राजाची बायको कधी भीक मागायला जाईल काय, कधी कोणाकडे भीक मागेल काय, तर भीक मागणार नाही. ती कायम कसं आहे, आयुष्यभर तिला आरामशीर राहील. तसा भक्त माझा आयुष्यभर आरामशीर राहतो, याची काळजी करायला मी समर्थ आहे, असं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं आहे. या ठिकाणी मी थांबतो. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो, पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आता विश्वास